आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण जेलात कवाच गेली नसशील. जेलात गेल्यावर काय वेदना भोगावे लागतात की तुला समजलं नसेल ना. पण तुझ्यामुळं माझ्या लेकाला जेलात काय त्रास भोगावा लागला किंवा अनुभव मी तुला ह्या घरात बराबर देते का नाही ती बघ. या का आता जशा फेकल्यास का नाही इथं तशी एक दिवस ह्या घरातून बाहेर खाळकन फेकते का नाही बघ तुला. चल नाही घेत ना. प्रियाचा प्लॅन खरंच कामाला येते. मी जर मुद्दाम ह्यांच्या मनाविरुद्ध वागले ना तर घटस्फोट असा मिळून जाईल. बलमा तुझ्या संगच बोलत बसू का घरातून निघू. ठेव. आला मोठा अपडेट घेणार. एवढं होऊन बी माच काय कमी होत नाही. सारखं दुसऱ्यावर कावत बसण्यापेक्षा एकदा स्वतःच्या कपाटाकडे बघावे ह्याने. बाहेर कसा मोठा हिरो सारखा जातोय आणि इथं कपाट बघा. माझं प्रत्येक काम बिघडवण्यात मजा येते का तुम्हाला वाघमारे. आता काय केलंय. काय केलंय. अहो हे शर्ट किती मेहनतीने इस्त्री केलं होतं मी अर्जंट बाहेर जायचं म्हणून. आता कसं जाऊ. कपाट लावत होते शर्ट दिसलाच नाही. सॉरी चुकून झालं. हा हे मात्र बरोबर बोलला बघा. सगळ्यांना चुकूनच होतं तुमच्याकडं. म्हणजे पोलीस बी चुकून झाला तुम्ही. लोकांनी अटक बी चुकून करता. भांडी बी चुकून आपडता. एवढंच काय अख्खं लग्न बी चुकून झालं तुमच्याकडं. वाघमारे मॅडम एक काम करा. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी ठरवून कराल ना त्या दिवशी मला सांगा. अख्ख्या साताऱ्यात कंदी पेढ वाटतो मी. तुम्ही उगाच काय बी बोलू नका. चुकूनच झाले. मला हौस बी नाही आणि येळ बी नाही तुमचे कपडे चुरगळत बसायला. हा हेच स्वतःच दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि सॉरी म्हणायचं सोडून आम्हालाच ऐकवतोय उलट. मग एकदाच कपाट आवरून सगळ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवायचं ना. म्हणजे ऐन टायमाला अशी धावपळ नाही होत. हो ते तुम्ही नका सांगू मला. मी माझं बघतो. सारखा बाजूला. काल तर शेड घालायला पाहिजे. हे तुमचं असलं वागणं आहे ना आणि हो तुमचा स्वभाव हेच माझ्या डोक्यात जात आहे बघा. 0 मिनिटात घटस्फोट दिला असता तुम्हाला. फक्त तात्या साहेब आहेत ना म्हणून सहन करतो. आज पहिल्यांदा घटस्फोट द्यावं वाटतोय असं बोलला सत्या.
नाहीतर आजपर्यंत फक्त टाळत होता. आज त्याला त्रास झाला तेव्हा मनातलं बोलला. प्रिया बरोबर बोलते. मी वाईट वागले तरच लवकर सुटका होईल माझी. काय बाया पदरलीच निघला गडबडीत. बरं आहे ना आपल्या झाडूचं काम वाचलं. मला गडबड आहे म्हणून नाही दावलं असतं मग तुम्हाला कशी झाडून काढते ती. अरे बाप काय देखणी दिसते आज. वा 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 देखना दिवा कुठं बी ठेवा. वा आनंद पोटात इच्छा मायेना मायेना काय झालंय पण मला कळना. काय झालंय मिश्रीवाली बाई वारीला निघाला काय. वारीला जायला अजून लई टाइम आहे. एवढी कळी खुलली कशानं एवढा आनंद कसला. आपल्या मंजिनी सत्याला जी काय धडा शिकविलाय का नाही त्याच्यामुळे मला लई आनंद झालाय बघा. आणि ती सुरवीनबाई तिचा तर माज असा उतरून ठेवलाय आगाय म्हणून का नाही मी मंजूच्या घरी चालल्या त्या सुरवीनबाईचा पिक्चर बघाय. म्हणजे त्या थिएटरात जाऊन तू टाळ्या वाजवणार तर. वा वा. तुम्ही कुठं बाहेर निघालाय का. आता काय ऐकलंच नसशील आहे का नाही. बरं राहून दे मी तरी बी सांगते तुला. मी का नाही आपल्या मंजूच्या घरी चालल्या सुरवीनबाईचा पिक्चर बघाय. तुला यायचं का नाही ना मग राहून दे माझी. अहो नाही नाही वंसाव ऐका की. अहो नका जाऊ तिकडं आता. तुम्ही मी हात जोडते हो पाया पडते तुमच्या. तिकडे जाऊन कुणाशी कसला बी वाद घालू नका. अहो ती लोक मंजूला जास्तच त्रास देतील. अगं असं काय बी होणार नाही सुनंदे. सुनंदे आपल्या मंजूने असं काम करून ठेवलंय का नाही भल्या भल्यासनी जमणार नाही वय. असा जी काही इंगात धावलाय त्या सुरवीनबाईला त्याच्यासाठी तर मी तीच बघायला चालल्या. म्हणजे नेमकं काय झालं. हाय का आता तीच बघायला चालली आहे म्हणती तर होय बाजूला. वंसाव वंसाव थांबा ना नका ना जाऊ. अहो असं बी लोक नाही नाही ते बोलत असतात बघा. आणि तिकडं मंजूचं बी काय झालंय काय माहित. अगं सुनंदे काय बी झालं नसेल मी सांगते की तुला. उलट का नाही त्या सुरवीनबाईंनी सत्याला घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करायला लावल्या असतील आणि ती कागद आपल्या मंजूच्या हातावर ठेवली असतील होय. तुला खात्री करायची का. लाव मग फोन मंजीला लाव. मी लावून देतो. मी लावून देतो ना. मंजू है मंजू. हा मंजू काय बाई नुसता पसारा करून ठेवलाय. ह्यांची बायको असल्यासारखी सगळी कामं करायला लागतात. हा हॅलो मंजू बाळा तू कशी आहेस. ठीक आहेस ना. नाही म्हणजे तुला तुझ्या सासूने काही त्रास तर नाही ना दिला. नाही कोणी काहीच नाही बोललं. अगं मला तर वाटत होतं की मला घरातच घेणार नाहीत. पण इथं आल्यापासून त्या प्रकरणाबद्दल कुणी काहीच नाही बोललं. बहुतेक आता प्रिया बोलते ना तसंच करावं लागेल. म्हणजे काय म्हणते प्रिया. काय सांगितलं तिने. काय नाही मला वेळ होतोय मी तुला नंतर कॉल करते. काय म्हणली. वंसाव समजा ठीक आहे तिकडं. तिला कोणीच काय बोललं नाही आणि कोणी त्रास बी दिला नाही. कोणीच काय बोललं नाही. बघ म्हणजे काय तर गडबड आहे. मी जाऊन येते. अहो वंसाव ऐका की. अहो समजा ठीक आहे तिकडं कशा पायी जाताय तुम्ही आता. ठीक आहे का नाही तीच बघायसाठी चालल्या. जाऊ द्या ती कोणाच्या बापाचं ऐकत नाही. अहो इथं नवरा आहे माझं ना ऐकलं आजपर्यंत तिनं. बघू चहा ठेवा माझ्यासाठी. बया असंच बसलायत हो इथं. चहा वगैरे काही झाला नाही होय. नाही म्हणजे सकाळी सकाळी लागतो ना तुम्हाला चहा. अगं बाई तुमच्या ऍक्सिडेंटल सुनबाईंनी तुम्हाला चहा वगैरे काही विचारलं नाही होय आणि निघाल्यात तशाच ड्युटीला. अवघडच आहे. ए नेबळट आधी चहा दे मला आणि जा तुझी. सकाळपासून चहाची वाट बघते मी. सत्या बी नाश्ता न करताच बाहेर गेलाय.
याचा अनुभव आहेच तुम्हाला. सत्या जे बोलतो ते करतोच. एकदा कार्यक्रम फिक्स करायचा ठरवला, कार्यक्रम फिक्स झालाच म्हणून समजा. मम्मी, सहकाराचा विकास वाचताय होय? मम्मी, सहकाराचा विकास म्हणजे काय असतंय हो? सगळीकडे लई मोठा विकास असतोय तो, तुम्हाला नाही कळायचा. नाश्ता करून ठेवलाय, ज्याला पाहिजे त्याने आपापलं घ्या. ए नाही ब्रॅट, लई दिसायला बघते मी तुझी समधी नाटक लक्षात येतात आमच्या. सपने, हिच्या हातचा नाश्ता नगच मला, तुझं तू वाढून आण. हे तुमचं तुम्ही घ्या, नटमोगऱ्यांना. काय जयदीपराव, आज लईच हँडसम दिसताय. खरंच होय? पोटभर नाश्ता करून जा की. आता तुम्ही एवढं प्रेमानं म्हणताय तर पोट भरून काय, पोट फुटेपर्यंत करतो की. मी काय म्हणते, ओ तुमच्या हातानं खाताय का भरवायचंय तुम्हाला? तुम्ही भरवला तर लय गोड लागेल बघा घास. ए सपने, जय द्या, एवढं गोड बोलत बसलं का नाही तर मुंगळं लागतील डोक्याच्या बी तोंडाला. नाश्ता करून द्या पटकन. थँक्यू. सपने, डबा भरलाय ना माझा? भाजी तयार आहे, फक्त वाढून घ्यायला लागेल. तयार आहे तयार आहे. सत्या, घे तू बी नाश्ता करून आणि पुन्हा जा कुठं जायचंय तिथं. होय मम्मी. हॅलो. जावई बापू, घरातलं घड्याळ बंद पडलंय का तुम्ही टाइम विसरलाय? कधी येणार आहे दुकानात? नाही नाही, हे काय निघालोच, गाडीवर बसतोय. काय झालंय, घरात महत्वाचं काम लागलं ना, त्याच्यामुळे उशीर झाला. आलो लगेच आलो. आलो. हा चल, येतो मी आता. अरे अर्धवट उठून असं खातो ना. मग तुझ्या पप्पाला सांग, थोडा जरी उशीर झाला की लगेच कालवा करते. घरातलं घड्याळ बंद पडलं का? आता ह्यांच्या घरात घड्याळ नाही का? मला विचारायला लागले घड्याळात किती वाजले. सुखाने एक सुद्धा घास खाऊ देत नाही तुझं म्हातार. पण डबडबा राहू दे, काय नको डाबा बेबा, खातो पेडच. डायबिटीसच होणार आहे मला. बया,
पप्पा पण ना 1 2 3 4 मम्मी साहेबांचा जय जयकार. एक 2 3 4 मम्मी साहेबांचा जय जयकार. 1 2 3 4 मम्मी साहेबांचा जय जयकार. माझं कशाला जय जयकार करताय? अहो तुमचं कार्यच तसं आहे जय जयकार करण्यासारखं. बसा बसा. आता आलाय तर पहिला नाश्ता करून घ्या. नाही मम्मी साहेब सॉरी वेळ नाही तेवढा आपल्याकडे. नंतर कधीतरी चहा नाश्त्याचं बघूया. असं आहे ते ना, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. मम्मी साहेब आम्ही जनकल्याण संस्थेकडनं आलोय. आमच्या संस्थेनं होतकरू महिला आणि विद्यार्थिनींसाठी एक कार्यक्रम ठेवलाय आणि होतकरू महिलांसाठी उद्योग साहित्याचं वाटप करणार आहोत. त्यांचा कौतुक सोहळा करणार होतो, त्याच्या आमंत्रणासाठी आलो होतो. तुम्ही काळजी करू नका, येते मी प्रोग्रामिंगला. तात्यासाहेब पण मला अशाच प्रोग्रामिंगला बोलवतात. आता माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही मी, पण कसे जिथं जिथं समाजसेवेचा विषय असते की नाही तिथं तिथं मी असतेच. आपल्याला आवडतं लोकांची सेवा करायला, होय की नाही सगळे कवे विषय का? हा ते ठाऊक आहे आम्हाला मम्मी साहेब, पण आम्ही आजचं निमंत्रण द्यायला आलोय ते मंजिरीताईंना. कारण त्या पोलीस आहेत ना, घर आणि नोकरी दोन्ही सांभाळतात. तेव्हा त्यांचं भाषण झालं तर प्रेरणा मिळाली असती भगिनींना. धन्यवाद काका, तुम्ही आलात, माझं कौतुक केलं, पण मला नाही जमायचं यायला. अहो असं कुठं असते वे? भाषण केल्यामुळे कुणाला प्रेरणा मिळते? सगळं स्वतः स्वतः बघावं लागते. नाही दादा कसं आहे, पोलिसात काम करणारी बाई आणि अशा बाईनं आमच्या कार्यक्रमात येऊन भाषण करणं म्हणजे आमच्या महिलांना प्रेरणा दिल्यासारखंच आहे ना, खरं आहे की नाही? हो, पण मला खरंच नाही जमणार. मी आधी कधीच केलं नाही भाषण. ह्यांना वेळ नसेल तर मी जाते की, मी करते भाषण. नाही जात. सत्या दादा आता तुम्हीच समजावा की वहिनींना. आता तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच काहीतरी काढा मार्ग यातून. अहो आता मी काय बोलणार, त्या स्वतःच नाही म्हणतायत तर तुम्ही बी कशाला आग्रह करताय? पण तुम्ही टेन्शन नका घेऊ, मम्मी साहेब येतील, त्या करतील भाषण. नाही सत्या, जाऊ दे की मंजिरीला. जाईल मंजिरी, येईल ती, तुम्ही काय काळजी करू नका. आणि मी बी असणारच आहे की तिथं, तेव्हा काय विषय. नमस्कार मम्मी साहेब, येतो आता आम्ही, भेटूया कार्यक्रमात. होय होय, द्या ते इकडं. हा येईल मंजिरी. येतो. मम्मी अगं काय गरज होती होय म्हणायची त्यांना? हे बघ सत्या, काही गोष्टी दिखाव्यासाठी कराव्या लागतात. आता मी बी तिथं आहे की प्रमुख पाहुणी म्हणून, तेव्हा बघते की मी ही नेबरेट काय गोंधळ घालते ती. पण मम्मी साहेब, ते बी एवढ्या लोकांसमोर. का माझ्या लेकाला अटक करताना तेव्हा नाही भीती वाटली तुला एवढ्या लोकांवर? आता माझा लेक चांगलं काम करतोय तर त्याचं नाव होणार म्हणून तू नका म्हणतीस होय ग? हे नेबरट, मी त्याची शब्द दिलाय आणि माया सुर्वेचा शब्द म्हणजे बंदुकीतनं सुटलेली गोळी असते. एकदा सुटली का सुटली.
काही साताऱ्यात दुसरी भेटायची नाही. मुर्त्या स्वतःच्याच आईला कपटी म्हणतोयस विरा. ज्या पाठीवर हात फिरवला त्याच पाठीवर धपाला खाल्ला का नाही. त्यामुळे आमच्यामध्ये लुडबुड करू नको. यात बुडबुड कर आणि निघ. आणि हे रत्ने त्याच्याकडे नको लक्ष देऊ. मी काहीतरी महत्वाचं त्याच्याकडे लक्ष देऊ नको. मी काहीतरी महत्वाचं सांगतोय तुला. कसंही रत्ना ती सत्य आणि मंजू तुझ्यासारख्या कशी रे तुझी आई. हुशार, शातीर, हा कपटी. त्याचं महत्वाचं नाहीये. तुझ्यासारख्या हुशार शानी कपटी बाईला ती दोघं येड्यात काढतात. म्हणजे मला सांग त्या सत्याला अटक झाली. तो कोर्टातनं घरी गेला. त्याला लय येळ झाला. तरी बी त्या सत्याने त्या मंजूला घटस्फोट नाही दिला. नाही दिला. हो थेट मुद्द्याचं बोला की. गरा 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 रिक्षा कशाला फिरताय. मुद्द्याच ऐका. मंजू त्या बंगल्यात गेली. त्या श्रीमंत लोकांमध्ये त्या तात्या साहेबांनी तिला पोटच्या पुरीचा दर्जा दिला. तिला स्वतःची सरकारी नोकरी आहे. मग एवढा मोठा राजमहल सोडून ती या खुराड्यात कशाला येईल राहिला. पप्पा थँक्यू सो मच पप्पा. थँक्यू सो मच. एकदम भारी बोललात तुम्ही. आता तुम्ही माझे पप्पा श्वाबलात. आता असं काहीतरी बोललात ना की श्वप्ता म्हणजे श्वप्ताच. ते तुझा पप्पा आहेत. झालं तुमचं बोलून. मी स्वतः तिथं जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी बघून आल्या. त्याच्यामुळं काय खोट काय खरं मला समज दिसलंय. ओके. त्याच्यामुळं इथं बसून मला पिना मारण्यापेक्षा बाहेर जाऊन काहीतरी कामाचं बघा. जरा घरात पैसे येतील. तुम्हाला किंमत नाही माझी किंमत. बोल बोल तू मलाच बोल. मला सगळ्यात महत्वाचं काम काय माहिती. काय. तुझ्या आईला सावध करणं. तिचे डोळे उघडणं. तिच्या मागं कोण काय बोलतं हे तिला सांगणं. उद्या जाऊन त्या मंजूने परत काहीतरी घोळ घातला आपल्याला परत तिने फसवलं तर काय करणार आहेस तू. आता ती तसं काय बी करणार नाही. त्याच कारण असं की तिचा जीव ज्या पोपटिनींमध्ये आहे का नाही त्या पोपटिनी इथं आहे त्या घरात. त्याच्यामुळे तिने जरा जरी तिरका विचार केला तर ह्या पोपटिनींची मान कार्यक्रम कसला म्हणलास. होतकरू विद्यार्थी आणि महिलांचा सत्कार आहे. महिलांना नवीन व्यवसायासाठी मदत बी करणार आहे. बाबू त्यात भाषण करायला बोलवलं वहिनीसनी. अवघड आहे बाबा त्यांचं. ते असं करतील. अगं बाई मी कसं करू भाषण. अगं बाई एवढी माणसं. अगं बाई आधी वहिनी पडल्या वेंदळत. त्यात आधीच एवढा गोळ घालून ठेवलाय. आता पुन्हा आणि उद्या नवीन काही गोळ घातला तर वहिनींचा अवघड आहे. काय सारखं वहिनी 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 लावलेस. एक तर मी त्यांना माझी बायको मानत नाही तेव्हा तू त्यांना वहिनी म्हणायचा इशाच येत नाही. कळलं का. हा ते बी खरंच आहे म्हणा. मी आपलं असंच बनत होतं रे. सत्या आपण काय बी म्हंटल तर उद्या त्यांना ज्यांनी बोलवलंय ते तुझी बायको म्हणूनच हे लक्षात ठेव. फक्त सत्या उद्या वाघमाऱ्याने भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. आज तुझ्या अटकेची नको ती चर्चा चालू आहे. तुला वाघमाऱ्याने अटक केली स्वतः. तुझ्या विरोधात साक्ष दिली स्वतः. आता उद्या जाऊन भाषण करणार आहेत स्वतः. काय वेड वाकड बोलू नयेत म्हणजे बरं. सत्या एक प्रकारे तुमच्या कुटुंबाचा चेहरा म्हणून लोकांसमोर येणार आहेत बरं का त्या. तुझ्या पॉलिटिकल करिअरचा प्रश्न आहे. हात जोडून तुला विनंती आहे उद्याचा कार्यक्रम होईस तर फक्त त्यांच्याशी व्यवस्थित नीट वाग. फक्त तू नाही तुझ्या घरच्यांनी.
मी काय म्हणतो, असं केलं तर कसं? भाषणच कॅन्सल केलं तर? मम्मी आणि आयोजकांशी मी बोलतो. हाय का आधीच हो म्हणून बसलायस तू, आता परत नाही म्हणून बसलास तर आणि काहीतरी दंगा व्हायचा. अरे मग काय करायचं? भाषणच करणार आहेत नका, करून दे की मग. मम्मी काय म्हणल्या, किल्ला काय जमणार आहे का? पण सत्या, भाषण व्यवस्थित करायला पाहिजे बरं का. वाईट साईड काहीतरी बोलल्या की पुन्हा आणि दंगा व्हायचा. ए तू डोक्यावर पडलायस काय? सगळ्याच बाजूने कसं बोलतोयस? इकडे बी उडी मारतोयस, तिकडे बी उडी मारतोयस. एकाच मुद्द्यावर बोल आणि त्याच्यावर ठाम राहा की. अरे मी तुला फॅक्ट सांगायला लागलोय रे, काय होऊ शकतं ते बोलतोय मी. असो, माझा मूळ मुद्दा काय आहे, उद्याचा कार्यक्रम होईस्तवर तू त्यांच्याशी व्यवस्थित वाग, नवरा असल्यासारखा. बलम्या, जे मला जमतंय ना तेच सांगत जा. वाघमारे, तुमच्यामुळे माझं पॉपकॉर्न वाया गेलं. बिचारे कशी पडलेत. थँक्यू बाबा. ह्यांनी उद्या परत घोळ घातला ना तर सगळ्या एरियात चर्चा होईल आपली. इथं यांना आमच्या घरच्यांसमोर बोलता येत नाही. तिथं काय बोलणार आहेत काय माहित. चुकून जर काय चुकीचं बोललं ना तर सत्यानाश. काय झालं? कुठं काय? तुम्हीच आता मोठ्यानं बोलला की सत्यानाश. कुणाचा सत्यानाश? अच्छा ते होय. ते तुम्ही माझ्या आयुष्यात आला ना, मग तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यावर माझं काय झालं त्याच्यावर म्हटलं मी. सत्यानाश. आता काय केलंय मी? दरवेळी उगत काय बी कारण नसताना मला डिवचत जाऊ नका. एक तर सकाळ जर एका शब्दानं बोलले नाही तुमच्या बरोबर, नुसतं आपलं डोक्यात राग ठेवायचं आणि समोरच्याला कोसत बसायचं. हे सोडा, ही अशी आपली भांडणं रोजच होत्यात. उद्या भाषणात काय बोलायचं याचा विचार केलाय का? नाही, मला नाही जमायचं भाषण करायला. ते मला चांगलंच माहिती होतं तुम्हाला नाही जमणार. तसं बी काय जमतंय म्हणा तुम्हाला. नाही जमत ना, मग राहू दे, नाही जात कार्यक्रमाला. मी सांगते त्यांना काय सांगायचं ते. तुमचं तुम्ही बघून घ्या काय सांगायचं ते. हो, तुम्ही त्यांना काय सांगाल ना हे चांगलंच माहित आहे मला. त्यामुळे काय खोटं नाटं सांगायची गरज नाही. त्यापेक्षा काय बोलायचं याचा विचार करा. राहू दे, मीच लिहून देतो. ओ, काही गरज नाही. माझं मी बघते काय करायचं ते. तुमची मदत नको मला. हो, भाषण करणं म्हणजे काय खायचं काम वाटलं होय तुम्हाला? त्यासाठी डोकं असावं लागतं, डोकं जे नाही आहे आपल्याकडे. आणि कुठं काय बोलावं याचं भान ठेवून बोलावं लागतं. ना आपल्याकडे डोकं आहे ना भान, म्हणजे कल्याणच. होय काय? मी एवढा आहे तर तुम्ही जाऊन बोला की. तिथं जाऊन काय बोलायचंय ते माझं मी बघते. तुम्ही नका लोड घेऊ. हो, मला बी काय हाऊस नाही तुमच्यासाठी लोड घ्यायची. फक्त कसं आहे, उद्या तुम्ही तिथं आमच्या मनात नसलं तरी सुर्वेंच्या सून म्हणून जाणार आहे. आणि तिथे जर काही गडबड झाली ना तर माझं अख्खं राजकीय करिअर बर्बाद कराल तुम्ही. जर माझ्या करिअरवर आलं ना तर मी काय करेन तुम्हाला माहित नाही. होय काय? एकदा सांगितलेलं कळते की 10 वेळा एकच गोष्ट सांगायची गरज नाही. एकदा सांगितल्यावर कळलं असतं तर मग कशाला 10 वेळा सांगितलं असतं. बरं राहू दे, एवढं म्हणताय तर बघू, करा तुमचं तुम्हीच भाषण. हा बघा की. हा बघतोच. हा बघाच की. मग बघणारच आहे. बघा, कुणाला घाबरत नाही मी. घाबरत नाही? तिथं स्टेजवर जाल, ढीगभर लोकांना बघाल आणि म्हणाल अगं बाई.
अगं बाई